2 दिलीप पदव्या यावर्षी दिल्या. त्यापैकी एक डॉक्टर अनिल काकोडकर आणि दुसरी सुश्री लता मंगेशकरजींना प्रदान केली. त्यावेळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या तिथे येऊ शकल्या नाही. सो त्यामुळे इथे फॉर्मली तिथे अनाऊन्स केलेली डिग्री आहे ती फॉर्मली आज लताजींना आम्ही देणार आहोत. मी विद्यापीठाचा कुलगुरू म्हणून दिलीप निर्माकर आमचे रजिस्ट्रार आहेत. I also can speak in English, but okay, I'll do both one after, okay? So welcome this evening, and ते मराठी मध्ये मी वाचणार आहे, and there's an English and Konkani version also, so it's up to you. But I could. मी सुरुवातीला हे मानपत्र वाचणार आहे मराठीमध्ये, आणि there are give the degree to her, आणि त्याच्यानंतर मी ट्रान्सलेट करतो. इंग्रजीमध्ये पण आहे, इंग्लिशमध्ये वाचू तुम्ही असं करा as right please otherwise, and then I'll go to English, yeah, and then full English in Marathi, full English, full English. I know, that's what I'm saying. सगळं इंग्लिश आणि मग मराठी. I will start with Konkani. Just the beginning. Actually, I will stand up. Is it okay? It's okay if I stand up, right? All right, fine, thank you. आदरणीय भारतरत्न गौमाननीय लताबाई मंगेशकर फाटल्या आदर्शमान अधिक काळ संगीताच्या मळार गाजल्या तुमगेल्या असामान्य कर्तृत्वा मुखार या प्रसंगात आम हौस नमळायन मान बागयतात. भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च असणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं आपल्या असामान्य कार्याचा गौरव झालाय. भारत सरकारने केवळ पद्मभूषणच नव्हे तर भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान देऊन आपल्या महानतेची दखल घेतली. राज्यसभेचा खासदार म्हणून पण आपण लोकप्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळवलाय. मध्य प्रदेश सरकारनं तर आपल्या नावानंच पुरस्काराची स्थापना कलावंताचा गौरव करण्यासाठी केलेली आहे. कला क्षेत्रातलं सर्वोच्च शिखर सर केलं, सर्वोच्च पातळीवर सन्मान प्राप्त केले, तरी अहंकाराचा वारा न लागो चित्ता म्हणून आपण सदैव विनम्रच राहिला. परवशतेच्या काळात दिव्य स्वातंत्र्याची आळवणी करणाऱ्या दिनानाथांकडून मिळालेल्या राष्ट्रप्रेमाचा वारसाही आपण निष्ठेने जपत आलात, आणि म्हणून राष्ट्रासाठी शहीद झालेल्या जवानांसाठी गायलेलं हे मेरे वतन के लोगो सारखं गीत ऐकताना आपल्या आवाजातील उत्कट राष्ट्रप्रेमानं पंडित जवाहरलाल नेहरू सद्गत झाले होते. भारतीय संगीतातर्फे आपला सन्मान होणं हा एक सुवर्ण क्षणच आहे असं आम्हाला वाटतं. आपल्या संगीत क्षेत्रातील असामान्य कार्याबद्दल आणि राष्ट्रीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल आज आपणास डॉक्टर ऑफ लेटर्स ही सन्माननीय पदवी प्रदान करताना गोवा विद्यापीठास अतिशय आनंद होत आहे. आपणास ही पदवी प्रदान केल्यामुळे विद्यापीठाचाही सन्मान होत असून विद्यापीठास कृतज्ञ झाल्यासारखं वाटत आहे. विद्यापीठातर्फे I will just tell for your benefit on the date and मैं आप सबके सामने सबसे पहले गोवा यूनिवर्सिटी के आभार प्रदर्शन करती हूँ क्योंकि उन्होंने मेरा नाम लिया, और मुझे सबसे ज़्यादा खुशी थी कि मुझे गोवा में ये डिलीट मिल रहा है। पर मेरी बदनसीबी कि मैं उस वक्त बहुत बीमार पड़ी और मुझे बुखार हो रहा था और मैं जा नहीं सकी। मैं वहाँ जाती तो मुझे ज़्यादा खुशी होती क्योंकि वो मेरे पिताजी की जन्मस्थली है। मंगेशी में मेरे पिताजी का जन्म हुआ था।
और मेरी माताजी तो गोवा की नहीं थी, पर हम लोग गोवा को ज़्यादा मानते हैं क्योंकि मेरे पिताजी की जगह है, और वहाँ मुझे अगर ये मिलता तो मुझे और खुशी होती। पर खैर कोई बात नहीं, आज यहाँ उन्होंने लाके दिया, इनकी मेहरबानी है कि यहाँ आकर उन्होंने मुझे इतना सम्मान दिया है और मेरा स्वागत किया है। मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ, और आप लोगों की शुक्रगुजार हूँ कि आप यहाँ आए। मग पुष्कळ बोला नाही, मराठीबद्दल भावना मी मराठी आहे। डिलीट पदवी दिली गोवा युनिव्हर्सिटीने त्याबद्दल तर मला आनंदच वाटतो। तेच सांगितलं मी आता हिंदीमध्ये की माझ्या वडिलांचे जन्मस्थान आहे मंगेशी, आणि मंगेशीचे ते होते म्हणजे आम्ही सुद्धा मंगेशीचेच आहोत, आणि तिथं मला हे डिलीट मिळत होतं, पण मला आजारपणामुळे जाता आलं नाही। आज या लोकांनी इथं येऊन माझा सन्मान केला, त्याबद्दल मी यांचे आभारी आहे। गोव्याच्या भाषेबद्दल मला अतिशय प्रेम आहे, पण माझं दुर्दैव आहे की मी गोव्याची भाषा बोलू शकत नाही, कारण आमच्या घरामध्ये आई सतत मराठी बोलायची, आणि आईची भाषा मूळ आधी शिकतं तसं आम्ही मराठी बोलायला लागलो, आणि मग महाराष्ट्रातच राहिल्यामुळे आम्ही मराठी, आणि आता फिल्म इंडस्ट्रीत आल्यामुळे हिंदी, त्यामुळे हिंदी मराठी जास्त बोलले जाते। ये मेरी बदनसीबी है फिर से कि मैं गोवा जाती नहीं हूँ ज्यादा। मैं बहुत कम गोवा गई हूँ, और जाती हूँ तो मंगेशी जाके आती हूँ, बहुत ज्यादा घूमती नहीं हूँ। पर गोवा खूबसूरत है, तो आपको तो उससे पता चलेगा कि हमारे यहाँ जैसे मेरे पिताजी गाते थे वो बहुत खूबसूरत गाते थे, वैसा गोवा भी बहुत खूबसूरत है। गोव्याला फार कमी जाता तुम्ही सांगितलं, काही आठवणी आहेत का तुमच्या गोव्यातल्या? माझ्या गोव्याच्या अशा काही फार आठवणी नाही आहेत, कारण वडील असताना मी गोव्याला गेले होते 1-2 वेळा त्यांच्या कंपनी बरोबर, आणि त्यानंतर मी गोव्याला गेले ते वडील वाढल्यानंतर, आणि अलीकडे गोव्याला मी मला वाटतं 2-3 वर्ष झाली गेले नाही, जास्तच असते। मैं ऐसा मानती नहीं हूँ, जिसका गाना जितना होता है उसको उतना मिलता है नाम, और आजकल अपने काम की तरफ ध्यान देने वाले लोग बहुत कम हैं। वो ज्यादा ये देखते हैं कि नाम कैसे होगा, और लोग उनको उनके कपड़ों पर से कैसे पहचानेंगे, ये ज्यादा देखा जाता है, गाने पर से नहीं देखा जाता। आपको सभी बड़े सम्मान तो मिला है, उससे मैं बहुत खुश हूँ, और मुझे ये कहते हुए भी खुशी है कि ये डिलीट मेरा अफवाह है, और 2 अभी मुझे लेने बाकी है। तो ये मेरे लिए बहुत खुशी की बात है कि मेरे जो लोग हैं, मेरे जो हिंदुस्तानी लोग हैं, वो मुझे पहचानते हैं और मुझसे प्यार करते हैं, और मुझे हर बात में याद रखते हैं। ये मेरे लिए बहुत बड़ी चीज़ें हैं जो लगता है कि अधूरी है। जैसे लगता है कि गाने में मैं और कुछ कर सकती तो और अच्छा होता, पर शायद नहीं कर सकी, उतना ही करना पड़ा जितना करना चाहिए। तो किसी भी आर्टिस्ट के लिए उसके सपने अधूरे होने ही चाहिए, तब वो आगे बढ़ता है। वो पूरा सपना जब हो जाता है तो फिर वो वही रह जाता है, ऐसा मेरा ख्याल है। कि अभी मुझे कल खबर मिली, मुझे किसी ने फोन करके पूछा कि आपको मालूम है क्या ऐसा ऐसा हुआ है। मुझे ये भी मालूम नहीं था कि वो कहाँ गई थी। मुझे बड़ा अफसोस है, और मैं मेरी तरफ से अगर कुछ होगा तो मैं जरूर करूँगी। तुम्ही म्हणाला की गाण्यात अजून काही करायचं माणूस जर करणार